आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूच्या नावाला परत एकदा धन्यवाद की देवाच्या कृपेने आपण सगळे लोक देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावरती प्रचंड प्रेम करतो. त्याची नजर रात्रंदिवस तुमच्यावर आहे. तो तुमच्या प्रत्येक गरजा आणि इच्छा रोज पूर्ण करणार आहे. आमेन. त्याच्याकडे एवढं सामर्थ्य आहे की बायबल सांगतं, मागणी आणि कल्पनेच्या पलीकडे तो सर्व तुम्हाला देणार आहे. हालेलुया. हालेलुया. आपण त्या वचनावरती कितीतरी वेळ झालंय की मनन करतोय, आणि ते वचन म्हणजे नीतिसूत्र 18:10. प्लीज वाचूया सिस्टर. परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे. परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे. न्यायी त्यात धावून जातो. न्यायी त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. आणि सुरक्षित राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी नेहमी सांगतो, न्यायी म्हणजे कोण? जो प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने धुतलेला आहे, ज्याच्यामध्ये देवाचं जीवन आहे, स्वभाव आहे देवाचा, देवाचं लेकरू आहे, तो न्यायी आहे. आणि देव आपल्याला वचन देतो की तू जर माझ्याकडे पळत आलाय, तू जर मला राहण्याचं ठिकाण केलंय, तर मी तुझं रक्षण 100% करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबलचं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं. तर तुम्ही स्तोत्र संहिता याचा 27व्या अध्यायामध्ये आलात. प्लीज कृपा करून या, आपण एक वचन ऐकूया. Psalm chapter 27. Psalm chapter 27. Got it? ओके, आपण देवाच्या वचनाकडे येऊया. आणि बायबल असं सांगतं, प्लीज कृपा वाचूया. 13 वचन, 13 आणि 14. जिवंताच्या भूमीत परमेश्वराचे चांगुलपण पाहायला मी विश्वास धरला नसता तर मी खचलो असतो. तू परमेश्वराची प्रतीक्षा कर, दृढ आहेस व तुझे हृदय धीर धरो. होय, तू परमेश्वराची प्रतीक्षा कर. सो तू परमेश्वराची प्रतीक्षा कर, विश्वास ठेव. आणि बायबल सांगतो दृढ राहा, हलू नको, विश्वासात दृढ राहा. आणि बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, दावीद राजा म्हणतो की मी या पृथ्वीवर देवाचं चांगुलपणाचं पाहण्यास विश्वास धरला. आमेन. ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे आलेला आहात, तुमच्या जीवनात सर्व काय देव चांगुलपणासाठीच करेल, चांगल्यापणासाठी करेल. हालेलुया. हालेलुया. तुम्ही म्हणता, पास्टर काय माझ्या जीवनात चांगलं आहे, काय माझ्या जीवनात चांगलं झालं? मी लोकांना नेहमी सांगतो, आणि नीट तुम्ही देखील ऐका. लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते माहितीये? बायबल सांगतो, तो सृष्टीचा निर्माण करणारा देव तुमच्या हृदयात राहायला येतो. आणि तेव्हापासून तुम्ही तुमचं जीवन नाही चालवत, पण देव तुमच्या जीवनाचा ड्रायव्हर बनतो. आमेन. आणि तो तुम्हाला जीवनाच्या मार्गात, आशीर्वादाच्या रस्त्यावर, समृद्धीच्या रस्त्यावर रोज घेऊन चालतो. हे माझा अनुभव आहे. प्रेज. अडखळ येणार, स्पीड ब्रेकर येणार, त्रास येणार, या परीक्षा येणार, पण विजय तुमचाच आहे. आमेन. प्रभू येशूच्या नावात तुम्हीच विजय राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं, अपोस्टल पॉलला कितीतरी संकट आले, त्रास आले, छळ आलं, लोकांनी सोडून टाकलं. पण ज्यावेळेला प्रभू, बायबल सांगतं, तुम्ही थेसलोनिकरास पत्र 1 अध्यायामध्ये आलात. प्लीज कृपा करून या देवाच्या वचनाकडे. थेसलोनिकरास पत्र 5 अध्याय, 5 अध्याय. प्लीज 23 आणि 24 वचन प्लीज वाचूया. आणि शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्ण पवित्र करो. शांतीचा देव पुढं. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या येण्याच्या वेळी तुमचा आत्मा आणि जीव आणि शरीर ही संपूर्ण व निर्दोष अशी राखली जावोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सी, पूर्ण जीव, शरीर आणि आत्मा तो राखणारा देव आहे. आमेन. पुढे असेल वाचूया सिस्टर. तुम्हास बोलवणारा विश्वासू आहे. म्हणजे तुम्हाला बोलवणारा, तुम्हाला तारणारा विश्वासू आहे. तो हे करीलच. आणि देव तुझ्यासाठी हे करेलच. आमेन. हालेलुया. हालेलुया. बिलीवर, देव खोटा नाहीये, देव माणूस नाहीये की बोलून विसरून जाईल. देव देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जितकं तुम्ही देवापासून लांब राहणार, तितके त्रास आहेत. बायबल सांगतो उदया पुत्राविषयी. बायबल सांगते की उदया पुत्र जो होता, तो बापाच्या घरात सुखी होता, आनंदी होता, देवावर विश्वास ठेवणारा होता. पण शैतानाने त्यांना बापाच्या घरावरून फिरवलं आणि त्याला सांगितलं, ए उदया पुत्र, जग खूप चांगलं आहे, तुझ्या बापाच्या घरात आनंद नाहीये, सुख नाही. जगात खूप आनंद आहे, सुख आहे, एकदम मजा आहे,
चल बाहेर. आणि बायबल सांगते एक दिवशी उद्रापुत्र आपल्या बापाला म्हणत होता, मला जायचंय, मला तुझ्यावर राहायचं नाही. एक दिवशी त्याने निर्णयच घेतला, मी बापाच्या घरी राहणार नाही, मला जायचंय. आणि बाप बिचारा कळवळ्याने भरला. बाप मुलासाठी रडत होता, अरे जाऊ नको, मी तुझा आश्रय आहे, मी तुला सांभाळतोय, मी तुझ्यावर प्रेम करतोय. पण त्याने नाही ऐकलं. आणि बायबल सांगतो उद्रापुत्र निघून गेला. आणि ज्यावेळेस तो गेला, वाचूया आय थिंक सो लूक 15 मध्ये आणि 11 वचन. आणखी तो म्हणाला, कोणा एका माणसाला 2 मुलगे होते. त्यांच्यातील धाकटा आपल्या बापाला म्हणाला, बापा, मालमत्तेचा जो वाटा मला मिळायचा तो मला दे. तेव्हा त्याने त्यांना आपली संपत्ती वाटून दिली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशात गेला. तो बापाकडून निघून. पुढे असलेले आणि तेथे त्याने चैनबाजी करीत आपली संपत्ती उडवली. चैनबाजी करीत आपली संपत्ती उडवली. ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर नसता, सगळं उडून जाईल, सगळं संपून जाईल. पण ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू मध्ये असता, उडलं नाही, वाढत 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 जाणार. येस आमेन. आणि पुढे असलेलं आहे, आणि त्याने अवघे खर्चून टाकल्यावर, बायबल सांगतं त्याने सगळं खर्च टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. त्या देशात त्याला मोठा दुष्काळ पडला. बायबल सांगतं त्याने सगळं संपवलं, त्याच्यावर दुष्काळ पडला. का? कारण की त्याने बापाचं घर सोडलं, त्याने देवाबरोबर राहायचं नाही ठरवलं, आणि तो असाच झाला. पुढे असलेले तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग त्याने त्या देशाच्या एका रहिवाशाजवळ जाऊन त्याचा आश्रय धरला. त्याने तर त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला पाठवले. तेव्हा डुकरे जी टरफले खात असत, त्यांनी तरी आपले पोट भरावे असे त्याला वाटत असे, आणि त्याला कुणी काही दिले नाही. बायबल सांगतो उद्रापुत्राला कुणीच काही दिलं नाही. हे जग स्वार्थी आहे, हे जग तुम्हाला काहीच देणार नाही, हे जग स्वार्थी आहे. पण बायबल सांगतं देव जो आहे प्रेमळ आहे. आमेन. देव तुम्हाला सर्व काही देणार. पा देवाने माणसाला आकाश दिलं, सूर्य दिला, चंद्र दिले, पाऊस दिला, वारा दिला, पीक पाणी दिलं, पृथ्वी दिली, सर्व काही ते देवाचंच आहे. माणसाचं काय? टॉक टू मी. माणसाचं काय? काहीच नाही. प्लीज बोला, माणसाचं काय? काहीच नाही. काहीच नाहीये. माणूस आला देवापासून. माणसाकडे आज जे काय ते तुम्ही म्हणतात माणसाने हे नाही, माणसाला काय ते कशापासून बनवलं? जे देवाचं आहे त्याच्यातूनच त्याने बनवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असलेले वाचूया. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ना उद्रापुत्र शुद्धीवर आला, याच्या अगोदर नव्हता ना. पुढे, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकरांना पुरून उरेलशी भरपूर भाकर आहे, आणि मी तर येथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईल व त्याला म्हणेन, बापा, मी आकाशाविरुद्ध व तुझ्यासमोर पाप केले आहे. आता मी तुझा मुलगा म्हणून घ्यायला योग्य नाही. मला तो आपल्या एका मोलकऱ्यासारखा ठेव. मग तो उठून आपल्या बापाकडे आला. पण तो अजून दूर आहे इतक्यात त्याचा बाप त्याला पाहून कळवळला, आणि त्याने धावत जाऊन त्याच्या गळ्यात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मग मुलगा त्याला म्हणाला, बापा, मी आकाशाविरुद्ध व तुझ्यासमोर पाप केले आहे. आता मी तुझा मुलगा म्हणून घ्यायला योग्य नाही. परंतु बाप आपल्या दासांना म्हणाला, लवकर उत्तम जागा आणून याला घाला, आणि याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला. मग पोसलेले वासरू आणून कापा, आणि आपण खाऊ व उल्हास करू. कारण हा माझा मुलगा मेलेला होता आणि तो पुन्हा जिवंत झाला आहे. हा हरवलेला होता आणि तो सापडला आहे. ज्या क्षणी उद्रापुत्राला कळालं मी बापाच्या घरी परत जाईल, मी पळत जाईल, कारण तिथं माझा आश्रय आहे, तिथं माझे आशीर्वाद आहे, तिथं नोकरांना पुरेल एवढी भाकर आहे, मग मी तर मुलगा आहे. आणि बायबल सांगतो जसा तो आला, तो लांबच उभा होता. त्या उद्रापुत्राला वाटत असेल, बापरे कसं जावं, मी बापाला दुखावलंय, संपत्ती उडवलीये. आणि मे बी तो तिथं थांबला असेल बापाच्या घराच्या कितरीला. पण बाप बायबल सांगतो त्याने लांबून पाहिलं आणि बापाला कळालं उद्रापुत्र आलाय. शैतानाने त्याला माझ्यापासून घेऊन जाण्या अगोदर, त्याचं मन बदलायच्या अगोदर बाप पळत सुटला. कोणाकडे? मुलाकडे. मुलाने एक पायरी उचलली, बापाने एवढ्या पायऱ्या मुलासाठी उचलल्या. हेच तर प्रभू येशूने काम केलंय. देवापणे बायबल सांगतं की तुम्ही आणि मी परमेश्वरावर प्रेम नाही केलं, पण त्याने आपल्यावर प्रेम केलं. तुम्ही आणि मी देवाला शोधत नाही आलो, देव आपल्याला शोधत आला. तुम्ही आणि मी
देवासाठी काही नाही केलं, पण देवाने आपल्यासाठी सर्व केलं. वधस्तंभावर स्वतःचा पुत्र दिला, त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला जगाला विकत घेतलं आणि त्याने आपल्यासाठी प्रभू येशूला पाठवलं आणि तो उठला. बायबल सांगतं उद्या पुत्राने सगळं गमवलं, त्याप्रमाणे माणसाने देवाच्या विरुद्ध वागून सगळं गमवलं, पण प्रेज गॉड प्रभू येशूने सगळं परत घेऊन आला. हालेलुया. तोच येशू आज तुझ्या जीवनात येऊ इच्छितो. आमेन. त्याला तुझ्या हृदयात घे आणि मग पहा तुझं अंधाराने भरलेलं जीवन प्रकाशमय होईल. येस. आणि बायबल सांगतं हा उद्या पुत्राला बापाने मिठी मारली, चुंबन घेतले, बाय त्याच्या हातात अंगठी घातली, पोशाख घातले, चप्पल वाहना घातल्या आणि परत एकदा त्याला घरात घेतलं. आणि मग त्याला कळालं ओ जग एवढं वाईट आहे, पण माझ्या बापाचं घर किती चांगलं आहे. हालेलुया. आज तुम्हाला हे कळो की प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय तुम्हाला आणि मला ह्या जगामध्ये कोणीही जीवा पलीकडे प्रेम नाही करणार. येस. ज्याने आपला पुत्र राखून नाही ठेवला, बायबल सांगतं तो त्याच्याबरोबर तुला सर्व काय देणार नाही का? काळजी करू नको. आज मी प्रार्थना करेल, पण प्रभूकडे धावत ये, आपलं हृदय देवाकडे वळव आणि प्रभूला सांग प्रभू येशू मला तुझी गरज आहे, ये ना माझ्या जीवनात. आणि एकदा का तो आला, बायबलचं वचन सांगतं येशूने स्वतः सांगितलं तू अंधारात नाही चालणार, जीवनाचा प्रकाश तुझ्याकडे राहील. आमेन. या आपण प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करा आणि चला माझ्या मागे एक प्रार्थना करा. माझ्या मागे म्हणा पूर्ण हृदयाने अर्थ समजून बोलूया. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, प्रभू येशू, तू जिवंत देवाचा पुत्र तू आहे. जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. उठला. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. तारणारा देव आहेस. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करत आहे. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. प्रेयर करूया. डोळे बंद करा. आपल्या आजारी भागावर हात ठेवा. फादर, यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय, तुझे लेकरू आहे, यांना सार्वकालिक जीवन दिलं म्हणून धन्यवाद. आता प्रभू येशूच्या नावात आम्ही यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्मेने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. आमेन. फादर, मी प्रत्येक जो शैतान यांच्या जीवनामध्ये, घरामध्ये आणि यांच्या परिवारामध्ये खेळते, गेट आउट. प्रभू येशूच्या नावात निघून जा. शरीरातले प्रत्येक आजार, रोग, मरण प्रभू येशूच्या नावात मी नाश करत आहे. प्रत्येक पॅरालाइजचा आत्मा निघून जा येशूच्या नावात. जे लोक बिछाण्यावर झोपलेत उभे व्हा, उठा प्रभू येशूच्या नावात. जे चालू शकत नाही, बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. आणि आजपासून डोक्यापासून तर पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात आरोग्य व्हायला लाग. फादर, त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव येऊ दे. त्यांना कळू दे की प्रभू येशू किती त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देवा प्रभू येशू स्वीकारतो. आजपासून तुला अनुभव येऊ दे प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला गौरव असो. उद्या परत भेटूया. बाकीच्यांना सांगा ज्यांना माहित नाही, त्यांच्याद्वारे देव तुम्हाला आशीर्वाद देईल, कारण त्यांना देवाला अंधारातून प्रकाशात आणायचे तुझ्याद्वारे. येस. मित्रांना, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, कंपनीत सांगा की प्रभू हे 8:30चा प्रोग्राम बघा, शुक्रवारी 7 ते 9 बघा, रविवारी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत बघा. आणि देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. प्रार्थनेसाठी फोन नंबर आहे, प्रार्थनेसाठी फोन करा, आम्ही प्रार्थना करू. आमेन. गॉड ब्लेस यू.